अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. एक मे वैशाख पौर्णिमा. तुम्ही या 5 चुका करत नाहीत आहात ना? जर तुमच्या घरातही सतत पैशाची तुट जाणवत असेल किंवा काम रेंगाळत असतील तर कदाचित तुम्ही न कळत लक्ष्मीला घरातून परत पाठवत आहात. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गुप्त चुका सांगणार आहे ज्या शास्त्रात भयंकर मानल्या गेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या नशिबाचं कुलूप उघडू शकतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मंडळी, हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख येतो, पण जेव्हा आपण वैशाख पौर्णिमाबद्दल बोलतो तेव्हा साक्षात वैकुंठपती भगवान विष्णू आणि शांतीचे प्रतीक भगवान बुद्ध यांचा मिलाफ होतो. ही केवळ एक पौर्णिमा नाही, तर हा सिद्धियोग आहे. पुराणात सांगितले आहे की जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा भरला होता तेव्हा भगवान विष्णूंनी अहिंसा, परमोधर्म या संदेश देण्यासाठी बुद्धाचा अवतार घेतला. याच दिवशी यमराजाची पूजा करण्याची ही पद्धत आहे, ज्यामुळे अक्कल मृत्यूचे भय टळते. आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर महिलांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या घराची लक्ष्मी घालवतात. 5 मोठ्या चुका. उदया तिथीचा नेमका नियम आणि वैशाख नक्षत्राचे महत्त्व काय आहे. भगवान बुद्धांना खीर कुणी का दिली. 12 राशींचे भाग्य कसे उजळेल. रात्री चंद्राला अर्घ देण्याचा मंत्र आणि विधी. आणि सर्वात महत्त्वाचं, पौर्णिमेच्या रात्री करायचा एक गुप्त उपाय जे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उदया तिथी म्हणजे काय. मंडळी, ज्यावेळी आपण सकाळी झोपेतून उठतो आणि सूर्याला अर्घ देतो त्यावेळी जी तिथी असते त्या तिथीचा प्रभाव पूर्ण दिवसभर राहतो. समजा तुम्ही 30 तारखेला व्रत धरले तर तुम्हाला पौर्णिमेचा सूर्योदय मिळणार नाही. म्हणून 1 मे 2026 शुक्रवार हा दिवस श्रेष्ठ आहे. योगायोग पहा. शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे आणि पौर्णिमा विष्णूंची, म्हणजेच की हा लक्ष्मीनारायण योग जुळून आला आहे. या पौर्णिमेला विशाखा नक्षत्र आहे. विशाखा म्हणजे अनेक शाखा असलेला. याचा अर्थ असा की आज केलेल्या कामाचे फळ तुम्हाला अनेक पटीने आणि अनेक मार्गाने मिळतील. एखादा नवीन व्यवसाय किंवा शुभ काम सुरू करायचे असेल तर हा दिवस सर्वोत्तम आहे. शास्त्रात चुका आणि त्यांचे भयंकर परिणाम देखील होतात. मंडळी, हा दिवस इतका महत्त्वाचा आहे, पण या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्याचा परिणाम देखील आपल्याला तितकाच वाईट भोगावा लागतो. जसं की पहा मंडळी, भरपूरांच्या घरामध्ये अडीअडचणी असतातच, पण जर तुम्ही अशा चुका जर करत असाल त्याच्या दुपटीने परिणाम तुम्हाला आणि तुमच्या सौभाग्यावर होऊ शकतात. चुकूनही महिलांनी ह्या अशा 5 चुका करू नका, नाहीतर तुमच्या पतीवर भरपूर साऱ्या अडचणी येऊ शकतात. पहा मंडळी, घरातील कोपऱ्यात जळमट किंवा धूळ असणे. पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश आणि सकर्मता लहरी सर्वाधिक असतात. जळमट ही राहूचे प्रतीक आहेत. ज्या घरात कोळीचं जळमट असतात तिथे बुद्धी भ्रमिष्ट होते आणि निर्णय चुकतात. आजच्या दिवशी घर आरशासारखं स्वच्छ ठेवा. सायंकाळी झोपणे. पौर्णिमेच्या संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. यावेळी झोपलेल्या व्यक्तीच्या घरात दारिद्र्य वास करते. या वेळेत किमान एक दिवा तरी घरात नक्की असावा. पितळाची भांडे रिकामी ठेवणे, कारण पित्तळ हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे. परिणाम, पौर्णिमेला घरात पाण्याचे पिंप किंवा पितळाची भांडे कुरडी ठेवू नका. त्यात थोडे पाणी किंवा धान्य भरा. यामुळे घराचं ऐश्वर्य टिकून राहते. तुळशीच्या मुळापाशी कचरा असणे. तुळशीच्या कुंडीत अनेकदा आपण जुन्या अगरबत्तीच्या काड्या किंवा कचरा टाकतो. पौर्णिमेला तुळशीला नैवेद्य दाखवताना तिथे स्वच्छता नसेल तर विष्णू पूजेचा स्वीकार करत नाही. डोक्याला तेल लावणे. पौर्णिमेला उष्णता वाढलेली असते. तेल लावण्याने डोक्यातील उष्णता वाढून चिडचिड होऊ शकते, ज्याचा परिणाम घराच्या शांतीवर होतो. पहा मंडळी, तुम्हाला ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही. जर तुम्ही ह्या चुका केल्या नाही तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील, विष्णूंची तुमच्या घरावर कृपा राहील. आणि हो, तुम्ही जर या चुका जाणून बुजून किंवा न कळत तुमच्या हातून होत असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर भरपूर असं संकटे येणार आहे आणि तुमच्या सौभाग्यावर याचा परिणाम हा नक्कीच होणार आहे.
मंडळी, ही कथा तुमचं मन भरून टाकेल. भगवान बुद्ध जेव्हा वयाच्या 29व्या वर्षी घर सोडून निघाले तेव्हा त्यांनी 6 वर्ष कठोर तपस्या केली. ते इतके वाळले होते की त्यांच्या अंगाची हळद दिसत होती. त्यांचा वेळ निरांजन नदीच्या काठी सुजाता नावाची मुलगी आली. तिने नवस केला होता की तिला पुत्ररत्न प्राप्त झाले तरी ती वनदेवताला खीर अर्पण करेल. तेव्हा तिने बुद्धांना पाहिलं. तिला वाटले की हे साक्षात वनदेवता प्रकट झाले आहे. तिने सोन्याच्या वाटीत गाईच्या दुधाची खीर त्यांना दिली. बुद्धांनी ती खीर खाल्ली आणि त्यांना जाणवलं झालं की शरीर जरा सुदृढ असेल तरच मन एकत्र होऊ शकतं. खीर हे चंद्राचे अन्न आहे. या कथेवरून आपल्याला समजते की देवाला 56 भोग नको असतो, तर सुजातासारखी शुद्ध भक्ती हवी असते. मंडळी, तुमच्या आयुष्यात अशी एखादी सुजाता आली आहे का, ज्यांनी तुम्हाला कठीण काळात मदत केली? त्यांचं नाव कमेंटमध्ये लिहून त्यांना आजच थँक्यू म्हणा मंडळी. कारण की अशी कमी लोक असतात की आपल्याला वाईट कामामध्ये साथ देतात, पण आपल्याला अशी लोक भरपूर कमी भेटतात की पहा मंडळी, आपल्याला आयुष्यामध्ये साथ देणारी आपली माणसं ही आपल्याला कमी भेटतात. पण हो, आपल्याला वाईट वळणावर, आपल्याला वाईट उद्देशाने बोलणारे हे लोक कधीही आपला पाठ सोडत नाही. त्याच्यामुळे चांगल्या लोकांची नक्की संगत धरा. मंडळी, एक गोष्ट तुम्हाला सांगते. बरेच जण विचारतात, ताई आज कोणती सेवा करावी? जर तुम्हाला मोठी पूजा शक्य होत नसेल तर आजच्या दिवशी म्हणजेच की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय नक्की वाचा. हा अध्याय मोक्ष आणि समृद्धी देणारा आहे. मंडळी, भरपूर ताई कमेंट करतात की वैशाख पौर्णिमेला काय सेवा करायची. तर ताईंनो आणि दादांनो, सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय तुम्ही नक्की वाचा. याचा अनुभव तुम्ही मला नक्की शेअर करता. पहा मंडळी, पौर्णिमेला पिंपळाच्या झाडात साक्षात विष्णूंचा वास असतो. आज एका तांब्यात म्हणजेच की वैशाख पौर्णिमेच्या पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेला पिंपळाच्या झाडात साक्षात विष्णू वास करत असतात. त्याचबरोबर एका तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे कच्चे दूध आणि साखर टाका. हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. यामुळे मंडळी पितृदोष दूर होतो आणि कुटुंबातील कटकटी थांबतात. फक्त लक्षात ठेवा, झाडाला स्पर्श न करता लांबून पाणी अर्पण करा मंडळी. आणि हो मंडळी, आता मी जे काही पुढेच्या राशी सांगणार आहे म्हणजेच की तुम्हाला अशा राशी सांगणार आहे की ह्या राशींनी आवर्जून वैशाख पौर्णिमेला दानधर्म केलं पाहिजे. जर तुम्हीची याच्यामध्ये एखादी रास जर असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर तुमची एखादी या व्हिडिओमध्ये मी जी रास सांगणार आहे जर ती निघत असेल तर नक्की दानधर्म करा. कारण की वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस नक्की घेऊन येणार आहे. तर पहा मंडळी, दानाचा महिमा वैशाख पौर्णिमेला अनंत पटीने वाढतो. पहिली रास आहे मेष. लाल रंगाचे फळ किंवा मसूर डाळ अर्पण करा, अडकलेली कामे होतील. वृषभ रास. शुक्र पौर्णिमा असल्याने तुम्ही साखरेचे दान करा, सुख वाढेल. मिथुन. हिरव्या मुगाचे दान करा, व्यापारात फायदा होईल. कर्क. चंद्राची रास आहे, तांदूळ दान करा, मानसिक शांतता मिळेल. सिंह. तांब्याच्या पात्रात पाणी भरून ते ब्राह्मणाला द्या, मान सन्मान वाढेल. कन्या रास. गोरक्षणा करा किंवा गायला हिरवा चारा द्या, कुटुंब सौभाग्य सौख्य मिळेल. तूळ रास. पांढरे फूल आणि अत्तर लक्ष्मीला अर्पण करा, आकर्षक वाढेल. त्याचबरोबर वृषभ रास. गुळ आणि हरभरा दान अर्पण करा, शत्रूवर विजय मिळेल. धनुरास. हळकुंडाचे दान करा, भाग्योदय होईल. मकर रास. काळ्या छत्रीचे किंवा जोड्याचे दान करा, शनीचा त्रास कमी होईल. मंडळी, कुंभ रास. पाणी पिण्याचे माठ ढेरा दान करा, खूप पुण्य मिळेल. मीन रास. पिवळ्या केळीचे दान करा, गुरुची कृपा लाभेल. मंडळी, ज्या मी राशी सांगितलेल्या आहेत याच्यातून तुमची कोणती रास आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, याच्यातून जर तुमची एखादी रास असेल आणि जर मी तुम्हाला जो सांगितलं आहे तुम्ही हे दान करा, नक्की करा मंडळी. तुम्हाला याचा अनुभव खूप प्रमाणात नक्की मिळणार आहे. रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात येईल तेव्हा एका चांदीच्या किंवा तांब्याच्या पेलात दूध आणि पाणी मिश्रित अर्घ तयार करा. त्यात पांढरे फुलं टाका आणि चंद्राकडे बघत ओम सोमाय नमः, ओम श्री चंद्रमासाय नमः या मंत्राचा जप करत अर्घ द्या. ज्यांना खूप राग येतो किंवा मानसिक तणाव असतो त्यांच्यासाठी हा इतका मोठा अत्यंत प्रभावी उपाय आहे. गोमूत्र शिंपडताना मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे मंडळी. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करा ताईंनो. गोमूत्र शिंपडताना त्यात थोडे गंगाजल मिसळा, भीमसेना कापूर आणि लवंग एकत्र जाळा. याचे वैज्ञानिक कारण असे की पौर्णिमेला हवेतील ओलावा बदलतो,
ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतो. कापुराच्या धुरामुळे घरातील वातावरण निर्जंतुक होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते आणि दैवी लक्षणं आपल्या घरामध्ये आकर्षित होतात. आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढते. जर घरात कोणाला सतत आजारपण येत असेल तर आजच्या या खोलीत भीमसेना कापूर त्यांच्यासाठी नक्की जाळा. मागच्या वेळी एका ताईने विचारलं होतं, ताई माझ्या घरात खूप गरिबी आहे, मी काय दान करू? मी त्यांना सांगितलं होतं, काही नसेल तरी चिमूटभर साखर मुंग्यांना टाका. कालच त्यांचा मेसेज आला की त्यांच्या पतीला नवीन कामाची संधी मिळाली आहे. विश्वास ठेवा मंडळी, देव तुमच्या खिशाचा आकार नाही तर तुमच्या मनाचा भाव बघतो. तुमचीही अशी एखादी छोटीशी गोष्ट जी पौर्णिमेच्या सेवेने बदलली आहे तर ती नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे कोण्या दुसऱ्याला उमेद मिळू शकते. जाता जाता एक तुम्हाला टीप देते मंडळी. पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात एक तांब्याभर पाणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पाण्याने चेहरा धुवा. तुमची त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य सुधरेल. तर मंडळी, हा होता वैशाख पौर्णिमेचा विशेष व्हिडिओ. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.